देवी देखतामध्ये मी तुमच्या सर्वांचे स्वागत करते। तर आज आहे संडे आणि आजचा व्लॉग हा स्पेशल व्लॉग असणार आहे, कारण आम्ही खूप दिवसांनी आम्ही तिघं एकत्र आलोय। मी, ताई, आदित्य। आमची शक्यतो अशी भेट कमीच होते। आदित्य पुण्यात असतो आणि ताई आता माहेरपणासाठी आले, तर सगळे आम्ही एकत्र आलो आणि त्या निमित्ताने आम्ही आज फॅमिली फोटो सुद्धा काढणार आहोत। हे काकांनी खायला खाऊ आणलाय ताई, ताईसाठी आणि आम्ही बर, हे तुमच्या दोघांसाठी आहे। नाश्ता झाल्यानंतर आम्ही गप्पा मारत बसलो आणि लाडक्या भावाला कोणाची नजर लागू नये म्हणून ताई त्याच्या पायामध्ये काळा धागा बांधत होती। मंत्र नाही म्हटलेस ते? हो, मंत्र म्हणते। ओम भगभुगे भगनी भागोदरी। सगळी सॅलरी माझ्या अकाउंटमध्ये। आणि हा माझा लाडका भाऊ आणि हा त्याचा मित्र वरुण। वरुण खालून तू व्लॉग मध्ये दिसणार आहेस आता वरुण। वरुण सोबत मस्ती केल्यानंतर मी आणि आदित्य थोडीशी शॉपिंग करण्यासाठी निघालो आणि आज वातावरण देखील खूप छान आहे। पण आदित्यासोबत शॉपिंग करणं म्हणजे एक टास्कच आहे। त्याला कोणतीच गोष्ट आवडत नाही, मुलींच्या वरचे नखरे असतात त्याचे। मग काय, माझ्यासाठी पावसाळी चप्पल घेतली आणि तहान लागली म्हणून आम्ही एका कॅफेला गेलो। पण आता नुसती तहान भागवून कसं चालेल म्हणून थोडेसे मोमोज देखील खाल्ले। त्यानंतर आईस्क्रीम पार्लर दिसलं, मग आईस्क्रीम खाण्याचा मोहनाही आवरला। कोणाचं आहे माहिती नाही, म्हणजे गरम आहे। आदित्याच्या ह्या अशा कृत्यामुळे त्या शॉपमधून आम्ही लवकरात लवकर बाहेर पडलो आणि घरची वाट धरली। आज फॅमिली फोटो काढायचं ठरवलं होतं। आता फोटो काढायचं म्हटलं तर मेकअप हा आलाच, म्हणून इकडे मी माझी तयारी करायला सुरुवात केली। तर आता आम्ही तिघं तयार झालोय, पण हे बाकीची मंडळी तयार नाही झाली अजून, ती तयार होत आहे। आई आणि ताई, हाय, तयार व्हा। ह्या दोघींची तयारी होईपर्यंत संध्याकाळ झाली आणि त्यामुळे ह्यांना बाबांचे टोमणे खावे लागले। मग काय, टोमणे ऐकत ऐकत आम्ही स्टुडिओच्या दिशेने निघालो। पण मला मात्र मजा येत होती, कारण की आज मी ह्या दोघींच्याही आधी तयार झाले। फायनली आमचं फोटोशूट तर झालं, पण त्यानंतरच्या सिलेक्शन प्रोसेसमध्ये आम्ही थोडेसे गोंधळलो, कारण फोटोज इतके छान आले होते, कोणता फोटो सिलेक्ट करायचा हेच आम्हाला समजत नव्हतं। त्यातल्या त्यात बऱ्यापैकी छान आलेले फोटो निवडून आम्ही स्टुडिओच्या बाहेर आलो। घरी आल्यानंतर आईने आम्हा सर्वांची चाक काढली। आता चाक म्हणजे कोणाची नजर लागली असेल तर ती उतरून निघावी यासाठी मीठ, मोहरी आणि फटकी या सर्वांनी ओवाळलं जातं आणि ते आगीत फेकून दिलं जातं। सर्व जेवण वगैरे झाल्यानंतर आदित्य पुण्याला जाण्यासाठी निघाला। इथे सर्व आम्ही त्याला आशीर्वाद देत होतो। त्याचबरोबर मी हा व्लॉग इथेच थांबवते आणि भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये।